नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी याआधी तुम्हाला माहीतच आहे, वेतनवाढी संदर्भात अनेक गव्हर्नमेंट अपडेट म्हणजे सरकारचे काही अपडेट आले आहेत। परंतु तुम्हाला माहीत आहे का, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात काही नियमही महत्त्वाचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमधून आपण असे नियम पाहणार आहोत की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात हे नियमावली खूप महत्त्वाची नियमावली ठरणार आहे। मित्रांनो, हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। ते तुम्हाला पुढे समजेलच। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला या नियमांचे महत्त्व समजेल आणि हे नियम कोणते आहेत हेही समजतील। मित्रांनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची गणना संदर्भातील सविस्तर नियमावली पाहणे अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर मित्रांनो, वेतनवाढीची सेवा ग्राह्य धरताना सामान्यतः मागील 12 महिन्याचा कालावधीमध्ये ग्राह्य धरण्यात येतो, तर द्विवार्षिक वेतनवाढीमध्ये तो 2 वर्ष इतक्या कालावधीचा असतो। मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर नियमावली आपण पाहूयात। त्यामध्ये वेतनवाढीकरिता कर्तव्य काळ म्हणजे दैनंदिन कामकाजाचा भाग, वेतन देय अशी सर्व प्रकारची रजा व विशेष रजा परिवीक्षा कालावधी ग्राह्य धरण्यात येतो। यामध्ये परिवीक्षणाधीन कालावधी 1 वर्षापेक्षा अधिक असेल तर प्रथम वेतनवाढ ही विनावेतन रजा असल्याप्रकरणी वगळून नियम तारखेस अनुज्ञेय असेल। मित्रांनो, दिनांक 1 जानेवारी 2006 पासून वेतनवाढीच्या संकल्पनामध्ये शासनाने बदल केल्याने दिनांक 1 जुलै रोजी जर त्या कर्मचाऱ्याने 6 महिने सेवा पूर्ण केली असल्यास त्यावेळी त्या 1 जुलैस प्रथमतः वेतनवाढ देय असेल। तर मित्रांनो, म्हणजेच काय, तर म्हणजे दिनांक 1 जुलै ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची पहिली वेतनवाढ देय असेल। परंतु ज्यांनी नेमणूक दिनांक 2 जानेवारी ते 30 जून या कालावधीमध्ये झालेले असेल अशांना पहिली वेतनवाढ ही येणारा 1 जुलैस न देता पुढील दिनांक 1 जुलैस देय असेल। मित्रांनो, या संदर्भातील राज्य शासनाकडून दिनांक 26 डिसेंबर 2011 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण न केल्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर दुसरी वेतनवाढ देय असेल, पण परिवीक्षाधीन कालावधी असमाधानकारक असल्यास सदर कालावधी हा पुढे ढकलला जाईल। मित्रांनो, ज्यावेळी परीक्षाधीन कालावधी हा समाधानकारक होईल त्याच वेळी दुसरी वेतनवाढ ही लागू करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा नियम आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, कारण तुम्हाला समजलेच असेल की ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही 1 जुलै ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये झाली आहे त्याच कर्मचाऱ्यांना 1 जुलैची पहिली वेतनवाढ देय करण्यात येते। परंतु 1 जानेवारीपासून पुढे म्हणजे 2 जानेवारीपासून पुढे ते 30 जूनपर्यंत या कालावधीमध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना त्या 1 जुलैस जी वेतनवाढ आहे ती न देता पुढच्या 1 जुलैस ही वेतनवाढ ही देण्यात येणार आहे। हा दुसरा नियम महत्त्वाचा आहे। त्यानंतर पुढे पाहूयात काय नियमावली असेल। वैद्यकीय कारणाकरता घेण्यात आलेल्या असाधारण रजा वेतनवाढीकरता ग्राह्य धरता येतात, परंतु जेव्हा वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त घेण्यात आलेल्या असाधारण रजेमुळे तो कालावधी वगळून वेतनवाढीची गणना करण्यात येईल। मित्रांनो, त्याचबरोबर प्रशिक्षण अथवा प्रतिनियुक्तीवरील काळ ही वेतनवाढीसाठी ग्राह्य धरला जाईल। पदग्रहण कालावधी हा वेतनवाढीकरता ग्राह्य धरला जाईल। मित्रांनो, ही नियमावली खूप महत्त्वाची आहे। तुम्हाला समजलेच असेल की ज्यावेळी तुम्ही वैद्यकीय कारणासाठी रजा घ्याल ती रजा तुमची ग्राह्य धरली जाईल, परंतु वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त तुम्ही रजा घ्याल तर ती रजा तुमची ग्राह्य धरली जाणार नाही। यापुढे पाहूयात, वरिष्ठ पदावर कार्यरत असताना ज्या कनिष्ठ पदावर तो कायम राहील त्या पदावरील वेतनवाढीकरता वरिष्ठ पदावरील सेवा ग्राह्य धरता येते। मित्रांनो, सर्व बाह्य कालावधी
हा वेतनवाढीकरता ग्राह्य धरण्यात येईल। तसेच निलंबनाचा कालावधी हा निलंबन म्हणून गाळा केल्यास तो वेतनवाढीकरता ग्राह्य धरला जाईल। वेतनवाढीचा दिनांक 1 जानेवारी 2006 पासून बदलण्यात आलेला आहे। त्यापासून पुढे सर्वांना सरसकट दिनांक 1 जुलै रोजी वेतनवाढ देय असेल व त्याचा दर हा 3% इतका असणार आहे। सो मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की हाही नियम खूप महत्त्वाचा आहे। सो मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भातील जी गणना आहे त्या संदर्भातील एक सविस्तर नियमावली आहे आणि तीच नियमावली आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेतलेली आहे। तर तुम्हाला ही नियमावली समजलीच असेल काय आहे ती। सो मित्रांनो, नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण त्यांनाही ही नियमावली त्यांच्या वेतनवाढी संदर्भातील माहीत असणे खूप गरजेचे आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टे हॅपी, स्टे हेल्दी।